ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतोय निवडणूक आयोगाच्या कडक आचारसंहितेबद्दल आणि मागच्या सेगमेंटच्या शेवटी विवेक वेलणकर यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की राजकीय पक्षांकडची कल्पकता कमी झाली आहे का, म्हणून त्यांना ही आचारसंहिता अडचणीची वाटते का। मी सुरुवात करतोय गिरीश बापट यांच्यापासून। बापट, मला सांगा की त्यांनी जो मुद्दा मांडला त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? कल्पकता कमी झाली म्हणून तुम्हाला अडसर वाटतोय का आचारसंहितेचा? कल्पकता वगैरे काही कमी नाही झाली, उलट नवीन नवीन कल्पनांना आम्ही लोकांपुढे जातो, लोक त्याचं स्वागत करतात, आम्हालाही आनंद वाटतो। पण सभा ही अशी असते की त्यावेळेला लाईव्ह पाहण्यामध्ये, पुण्यात आता आम्ही मोदींची सभा ठेवली, ती पाहायला हजारो लोक येणार, कारण ते भाषण असतं। अटलजींची सभा लाईव्ह पाहायला लोक येणार, त्यामुळे सगळ्या निवडणूक प्रक्रियेतला जाहीर सभा हा एक पार्ट असतो, बाकी 99% प्रचार चालू असतो ना। हँडबिल आहेत, पत्रक आहेत, वेगवेगळे प्रकार, कितीतरी माध्यमातून आम्ही लोकांपुढे जातोच आणि जाणार, नवीन नवीनही आम्ही स्वीकारतो। पण सभा हे त्यातलं एक आपलं असं अस्त्र आहे की जे अधिक प्रभावी आहे। एका वेळेला 50,000 1 लाख लोक ऐकतात, प्रभावी होतात, उमेदवाराचा प्रचार होतो, आणि तोही 5 वर्षातनं एकदा सभा होती अशी मोठी, त्या पक्षाची 2-4 पक्ष आहेत मोठे, त्यांच्या 2-4 सभा होतात पुण्यासारख्या शहरामध्ये। आणि म्हणून त्याचा फार बाऊ करण्याचं की आपण काहीतरी बाऊ करण्याचं कारण नाही, हा मुद्दा महत्त्वाचा आहे तुमचा। गाडगीळ, मला तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणाले सभेचं जे वातावरण आहे ते महत्त्वाचं आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे, या सभा टीव्हीवरून पण आता दाखवता येतील, टेक्नॉलॉजी आहे, जसं अमेरिकेमध्ये होतं इलेक्शनच्या प्रचारामध्ये जास्तीत जास्त टेलिव्हिजनचा वापर होतो आणि वर्तमानपत्राचा वापर होतो, त्या दिशेने आपण चाललोय का? दोन गोष्टी आहेत, अमेरिकेतली लोकसंख्या आणि भारतातली लोकसंख्या ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे, राजकीय वातावरण पद्धतीमध्ये फरक आहे। आणि अमेरिकेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर टेलिव्हिजन वगैरे हे सगळं असताना सुद्धा ओबामांच्या शपथविधीला टेलिव्हिजन बाजूला टाकून हजारो लोक, काही लाख लोक त्यांचा शपथविधी प्रत्यक्ष बघायला आले। दुसरं असं आहे की आचारसंहितेच्या म्हणजे कल्पकतेचा जो विषय आलाय, 5 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसने एक प्रयोग करून बघितला की वेबसाईटवरनं सुद्धा चर्चा घडवायची, पण भारतामध्ये वेबसाईटचा वापर करणारे किंवा इंटरनेटचा वापर करणाऱ्या मतदारांची संख्या त्या तुलनेने इतकी कमी आहे की राजकीय पक्षांचा विचार जर पोचवायचा झाला तर जाहीर सभा हे एक महत्त्वाचं जाहीर माध्यम सभा आहे। आणि आपल्या देशामध्ये पर्सन टू पर्सन जो कॉन्टॅक्ट आहे, व्यक्ती व्यक्तीचा संबंध, तो महत्त्वाचा आहे, तोही महत्त्वाचा असतो। आणि दुसरं, यंदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना ते थोडंसं त्याचा अनुभव आता काही दिवसांनी यायला लागेल, कारण वर्तमानपत्राच्या जाहिरातीचे दर इतके आवाक्या बाहेर गेलेले आहेत, त्यातून आर्थिक मंदी, आणि म्हणून सर्वसामान्य राजकीय पक्षांना परवडणारं हे माध्यम पोस्टर बॅनरचे जे आहे त्याकडे वळावं लागणार आहे। वर्तमानपत्राच्या जाहिराती आवाक्या बाहेर झालेल्या। मला शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, 30 सेकंद आहेत तुमच्याकडे, नागरिक म्हणून तुमच्या या प्रचारापासून काय अपेक्षा आहेत? 30 सेकंदात सांगा। ज्या ज्या भागातले लोक असतील त्यांच्या पुरता तो प्रचार जावा, इथं भाड्याची माणसं सभेला गर्दी करता आणू नयेत, आणि त्याचाच तो त्रास होतो। आपली लोकशक्ती किती आहे, आपल्या मागे लोक किती आहेत हे दाखवण्यासाठी हे जे नाटक चालतं राजकीय पक्षांचं, ते थांबवावं। त्या भागातल्या लोकांसाठी बौद्धिक झालं तर लोक त्याचं स्वागत करतात। अच्छा, मी जातो विवेक वेलणकर, शेवटी नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल, तुमची काय अपेक्षा आहे? दोन गोष्टी, एक म्हणजे मोठी सभा झाली म्हणजे उमेदवार निवडून येतो हा समज आतापर्यंत असंख्य ठिकाणी चुकीचा ठरलेला आहे, त्यामुळे सभा एवढ्या एका गोष्टीवर न थांबता खरोखरच लोकांना काय हवंय ही नाडी राजकीय पक्षांनी खरंच ओळखली, आणि जे मूळ मुद्दे आहेत जसे बेरोजगारी आहे, पॉवर प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावर जर लक्ष केंद्रित करून लोकांना ठोस काही दिलं तर लोक आकृष्ट होतील। सभांमुळे आकृष्ट होण्याचे दिवस संपले। अगदी। मी शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतोय, निवडणूक आयोगाच्या कडक आचारसंहितेमुळे प्रचाराचा रंग फिकट होतोय का? पडद्यावर पहा आपले प्रेक्षक काय म्हणतायत। आता 57% नाही म्हणतायत। बहुसंख्य प्रेक्षक निवडणूक आयोगाच्या बाजूला आहेत, कारण त्यांना प्रचाराचा त्रास होत असावा बहुतेक। शेवटी मी इतकंच म्हणेन की निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही सुद्धा लोकशाहीची एक गरज आहे। राजकीय पक्षांनी आणि निवडणूक आयोग दोघांनी तारतम्य बाळगलं आणि नागरिकांच्या हिताचा विचार केला तर हा मुद्दा वादग्रस्त बनणार नाही। धन्यवाद। पहा फक्त IBN लोकमत।